नमस्कार. आपण बघत आहोत उज्जाई. अशा पद्धतीने आता मी तुम्हाला सांगितलं उज्जाई करायचं आहे. मी पुन्हा एकदा व्यवस्थित करून दाखवते. इथे खड्डा पडणे अनिवार्य आहे आणि इथे साईडलाही 2 पडतात, पण महत्त्वाचा हा आहे. आणि तुम्ही घर्षण होत आहे हे तुम्हाला फील होईल. श्वास भरतात, तुम्ही श्वास नाकानेच भरतात, तोंड तुमचं बंद आहे असं श्वास असणार, पण तो घर्षणयुक्त कसा असेल. हा मी ज्यांना जालंधर बंद लावता येतो त्यांच्यासाठीचा दाखवला. ज्यांना जालंधर बंद लावता येणार नाही, ज्यांचे स्पॉन्डलिसिसचा त्रास आहे, मानेचा प्रॉब्लेम आहे, त्यांनी कसं करावं. तिथे जालंधर बंद नाही लावायचा. बाकीची प्रोसिजर सेम. तुम्ही घर्षणयुक्त श्वास भरणार, पण मान सरळ ठेवून तो कुंभकामध्ये राहणार आणि श्वास सोडायच्या वेळेला डाव्या नाकपुडीने सोडायचा आहे. पुन्हा एकदा सांगते, पहिल्यांदा सराव नाही, त्यावेळेला तुम्हाला उजवी नाकपुडी हातानेच बंद करावी लागेल. पण एकदा सराव झाला की तुमच्या विचारावर इतका तुमचा स्वतःचा पगडा असेल, तुमच्या श्वासावर तुमचा इतका पगडा असेल की बरोबर तुम्ही आदेश दिल्यावर तुमची डाव्या नाकपुडीतूनच श्वास बाहेर जाईल. आता मी ज्यांना स्पॉन्डलिसिस आहे त्यांच्यासाठी त्यांनी कसं करावं हे दाखवते. विश्राम. सुरुवात 1 सेकंद भरण्यामध्ये, 1 सेकंद थांबून ठेवण्यामध्ये आणि 1 सेकंद सोडण्यामध्ये. 3 सेकंदात तुमचं एक उज्जाई होईल सुरुवातीला. मग हळूहळू जेव्हा तुम्ही वाढवत जाल तेव्हा एकेका उज्जाईला तुम्हाला 10-10 सेकंद लागतील. कारण तुमचं भरणं, श्वसन भरताना तुमचं शक्ती वाढत जाईल हळूहळू. पहिल्यांदा नाही वाढणार. तुम्ही 5 सेकंदपर्यंत श्वास भरू शकता आणि मग तो 10 सेकंदपर्यंत थांबू शकता. सोडताना तुम्ही आरामात हळूहळू 5 सेकंदापर्यंत वगैरे सोडू शकता. ही तुमची स्वतःची एक क्षमता तुम्ही दाखवू शकता. आता तुम्हाला अजून एक महत्त्वाचं सांगते. ज्यांचा आवाजामध्ये वयोमानाने त्रास होतो किंवा काही जन्मता त्रास असतो, उज्जाईने आवाजामध्ये एक सुरेलता येते. उज्जाईने तुमच्या बोलण्यामध्ये एक सलगता छान येते. खूप ज्यांचा आवाज घोगरा झालेला आहे त्यांनी नक्की हा प्रयत्न करा. आवाजातला घोगरेपणा जाणार आणि आवाजाचा सुरेलता वाढणार. बहुतेक गायक उज्जाई हा प्रकार करतातच करतात. उज्जाईने तुमच्या घशात म्हणजे आवाजाचं क्लीनलीनेस खूप छान होतं. त्यामुळे ह्याला आपण साईड इफेक्ट म्हणू का, साईड ॲडव्हान्टेज म्हणूया. साईड इफेक्ट नाही. साईड इफेक्ट हा निगेटिव्ह असतो. तर हा तुम्हाला तुम्ही करायला जाता एक आंधळा मागतोय, तुम्ही जाताय तुमचं शरीर सुडौल करायला आणि ह्याच्यामध्ये तुमचं काय होईल, आवाज सुरेल होईल. तर उज्जाई करणार ना, नक्की करा. खूप चांगला उज्जाई आहे. खूप त्रासदायक नाही. कोणाला आपण उज्जाई करताना आजूबाजूला त्रासही जास्त होत नाही. कोणाला म्हणजे आपल्या श्वासाचा आवाज आला काहीच नाही. खूप कमी आवाज असतो ह्याचा उज्जाईचा. अतिशय छान. डोळ्यातून पाणी आलं तरी प्रयत्न थांबवू नका. हळूहळू तुम्हाला खोकला येऊन डोळ्यातनं पाणी येणं बंद होईल आणि तुमचं थायरॉईड ग्रंथी एकदम छान राहते. तुम्ही माझं ऐकता याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे.